नमस्कार. BMS फर्स्ट इयर क्रियाशारीर याच्या पेपर 2 मध्ये आज आपण जी NCSMची ऑफिशियल सिलेबस कॉपी असते किंवा ब्लूप्रिंट असते तर ती कशी वाचायची किंवा कशी समजून घ्यायची आणि त्यानुसार कसा अभ्यास करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. कारण सर्वात सुरुवातीला जेव्हा तुम्ही अभ्यास चालू करता तेव्हा तुम्हाला NCSMची सिलेबस कॉपी जी आहे ब्लूप्रिंट आहे ती समजणं अवश्य गरजेचं असतं. कारण NCSM किंवा MHS जो युनिव्हर्सिटीचा एक्झामिनेशनचा पेपर असतो तर तुम्हाला खूप हा NCSM सिलेबस बेस्ड असतो आणि बऱ्यापैकी म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही मागचे पेपर जर पाहिले असतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले असतील तर सर्व प्रश्न हे जे NCSMच्या सिलेबसची ब्लूप्रिंट दिलेली आहे त्यानुसारच सर्व प्रश्न फ्रेम केलेले असतात आणि त्यांना तसे रूल्स पण असतात की सिलेबस कॉपीनुसार क्वेश्चन्स फ्रेम करा. तर त्यासाठी आवश्यक आहे तुम्हाला सिलेबस कॉपी नीट समजून घेणं. कारण ही जर तुम्ही समजली तर तुम्हाला म्हणजे एक आयडिया येऊन जाते की पेपरमध्ये हे प्रश्न ह्या SAQला येणार आहेत, LAQला येणार आहेत, अशी तुम्हाला एक क्लिअर आयडिया होऊन जाते आणि ते तुम्हाला अभ्यास करत असताना हेल्प होते. तर मागचा जो आपण व्हिडिओ टाकलेला आहे लेटेस्टवाला त्यामध्ये आपण क्रियाशारीर पेपर 1ची सिलेबस कॉपी पाहिली आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण क्रियाशारीर पेपर 2ची पाहूयात. तसंच जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली लास्टला दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करून घ्या. तसंच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा चॅनल तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आणि जर चॅनल तुम्ही एकदा ओव्हरव्ह्यू केला नसेल तर एकदा जाऊन पहा, त्याच्यावर सगळे हँड रिटन नोट्सचे व्हिडिओ अपलोड आहेत. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर जेव्हा तुम्ही NCSMची कोणतीही सिलेबस कॉपी उघडता तेव्हा तुम्हाला पहिलं पेज असं दिसतं, तिथे विषयाचं नाव लिहिलेलं असतं, जसं की क्रियाशारीर, सब्जेक्टचा कोड लिहिलेला असतो, त्यानंतर सिलेबस कॉपी चालू होते. तर हे तुम्हाला बेसिक नॉलेज तर असेलच की क्रियाशारीरचे तुम्हाला 2 थेअरी पेपर आहेत, प्रत्येकी 100 मार्काचे, असे मिळून तुम्हाला 200 मार्क थेअरीचे आहेत आणि 200 मार्काचं प्रॅक्टिकल कंपोनंट आहे. असं मिळून तुम्हाला BMS फर्स्ट इयरसाठी क्रियाशारीर हे 400 मार्काचा सब्जेक्ट आहे. त्यानंतर तुम्हाला इंडेक्स दिसेल, तर त्यावर तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे तर त्यामध्ये तुम्हाला कोणता टेबल कोणत्या पेजवर आहे किंवा सिलेबस कॉपीमध्ये काय काय कंटेंट्स कोणत्या पेजवर आहेत हे तुम्हाला इंडेक्सने समजेल. कारण सिलेबस कॉपी ही खूप लांब 200-300 पेजेसची सिलेबस कॉपी असते, तर पेजनुसार तुम्हाला समजते की कोणत्या पेजवर काय आहे. तर ॲक्च्युअल सिलेबस कॉपीचं महत्त्वाचं म्हणजे इथून सुरू होतं, ते म्हणजे पेपर 2 क्रियाशारीर. तर तुम्हाला पार्ट ए म्हणून आता त्यांनी प्रत्येक पेपरला पार्ट ए पार्ट बी मध्ये डिवाइड केलेला आहे क्रियाशारीरमध्ये. तसंच पेपर 2 मधला हा पार्ट ए आपण आता बघत आहे. त्यामध्ये त्यामध्ये धातूचं म्हणजे सामान्य जे काय असेल ते, त्यानंतर रसधातू, रक्तधातू, मांस आणि मेद हे 4-5 गोष्टी मिळून 18 मार्कांची युनिव्हर्सिटी एक्झामसाठी वेटेज दिलेलं आहे. तर आता तुम्ही काय काम करायचं की मी ह्यामध्ये तुम्हाला फक्त जे इम्पॉर्टंट टेबल आहेत ते दिलेले आहेत. जेव्हा तुम्ही प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये बघणार तेव्हा तुम्हाला आणखीन एक टेबल रेफर करायचा आहे, तो म्हणजे मस्ट टू नो, डिझायर टू नो आणि नाईस टू नोचा. तर नोट्स काढत असताना किंवा वाचत असताना तुम्हाला तो टेबल देखील रेफर करणं आवश्यक आहे. त्यानंतर नेक्स्ट अस्थिधातू, मज्जाधातू, शुक्रधातू, त्यानंतर कन्सेप्ट ऑफ आश्रय भाव आणि ओज हे सर्व मिळून तुम्हाला 19 मार्कांचं वेटेज थेअरी पेपरसाठी युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये दिलेलं आहे. तर आपण आधी पाहिलं की धातूचं इंट्रोडक्शन आणि पहिले 4 धातू त्याला 18 मार्कांचं, उरलेले राहिलेल्या धातूंना 19 मार्कांचं वेटेज आहे. म्हणजे तुम्ही बघायला गेलं तर इथे 35 ते 40 मार्क फक्त धातूंवरती आहेत. त्यामुळे जर क्रियाशारीर पेपर 2 मध्ये धातू व्यवस्थित स्टडी केले तुम्ही तर तुम्हाला पेपर 2 मध्ये कोणतीही अडचण येणार नाही पासिंगसाठी. त्यामुळे धातूंवर स्पेशली लक्ष द्या, ते व्यवस्थित सर्व 8 धातू, सप्तधातू आणि ओज व्यवस्थित सर्व स्टडी करा. त्याचे जे पॉईंट्स असतील LAQच्या दृष्टीने ते व्यवस्थित नोट्स काढा. त्यानंतर पुढे बघायला गेलं तर उपधातू, त्यानंतर मल, पुरुष, मूत्र, स्वेद, धातू, मल, त्यानंतर इंद्रिय विज्ञान, मानस, आत्मा, निद्रा, स्वप्न हे जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते सर्व मिळून तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामसाठी 23 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. हे जरी छोटे जरी असले तरी तुम्हाला ते एकदा मस्ट टू नो, डिझायर टू नो एकदा बघून घ्यायचं आहे. त्यानुसार तुम्हाला समजेल की कोणता क्वेश्चन SAQ LAQसाठी येणार आहे. तर हा झाला पेपर 2 मधला पार्ट ए. आता नेक्स्ट पार्ट बी, त्यामध्ये काय काय येतं तर त्याला 40 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यामध्ये हिमोपोएटिक सिस्टीम, त्यानंतर इम्युनिटी आणि फिजिओलॉजी ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम हे 3 टॉपिक मिळून तुम्हाला 18 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. म्हणजे या 3 टॉपिकपैकी तुम्हाला 18 मार्कांचे प्रश्न विचारले जातील युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये. त्यानंतर मसल फिजिओलॉजी आणि ॲडिपोज टिश्यू हे 2 टॉपिक्स मिळून तुम्हाला 7 मार्कांचं वेटेज आहे. आता इथे क्लिअर आहे की 7 मार्कांचं आहे म्हणजे तुम्हाला 7च्या 7 तर MCQला येणार नाहीत, म्हणजे एक SAQ तुम्हाला ह्या टॉपिकवर फिक्स येणार आहे. मग हे 2 टॉपिक स्टडी करत असताना, नोट्स काढत असताना त्यांना SAQच्या दृष्टीने तुम्ही स्टडी करायचा आहे. म्हणजे मसल फिजिओलॉजी आणि ॲडिपोज टिश्यूवर एक SAQ पकडून तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर फिजिओलॉजी ऑफ मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्यानंतर फिजिओलॉजी ऑफ एक्सक्रिशन आणि स्पेशल सेन्सेस, स्लीप आणि ड्रीम हे 3 टॉपिक मिळून तुम्हाला 15 मार्कांचं वेटेज दिलं आहे. म्हणजे इथे सुद्धा LAQचे चान्सेस आहेत. आपण व्हिडिओमध्ये जसं जसं पुढे जाईल तसं तसं डिटेलमध्ये आपल्याला समजेल की कोणत्या टॉपिकवर SAQ येणार आहे, कोणत्या टॉपिकवर LAQ येणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण नीट ऐका व पहा. तर हा तर झाला NCSMच्या सिलेबस कॉपीचा किंवा कोणत्याही सिलेबस कॉपीचा
एकदम बेसिक पार्ट की कोणत्या टॉपिकला किती मार्कांचं वेटेज दिलेलं आहे किंवा कोणते कोणते टॉपिक्स मिळून किती मार्कांचं वेटेज त्याला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये दिलेलं आहे. तर हा झाला बेसिक पॉईंट. आता जसं जसं आपण सिलेबस कॉपीमध्ये खाली स्क्रोल करेल तसं तसं आपल्याला नवीन नवीन गोष्टी कळतील. तर त्यामध्ये तुम्हाला खाली स्क्रोल केलं तुम्हाला 6E नावाचा टेबल दिसेल. त्यामध्ये तुम्हाला पेपरची लेआउट दिलेली आहे. ही तर सर्वांना माहितीच असते, तरी पण एकदा बेसिक बघून घ्या. तर 3 तास तुम्हाला वेळ दिला जातो. 100 मार्कांचा थेअरी पेपर आहे. क्रियाशारीर पेपर 2 सेम पेपर 1साठी सर्व क्वेश्चन्स अटेम्प्ट करणं हे कंपल्सरी असतं. त्यामध्ये तुम्हाला 20 MCQ असतात 20 मार्काला. त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन 8 प्रत्येकी 5 मार्काचे असे 40 मार्क आणि लॉंग आन्सर क्वेश्चन्स 4 प्रत्येकी 10 मार्काचे असे 40 मार्क असं मिळून तुम्हाला 100 मार्कांचा थेअरी पेपर असतो. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला एक टेबल दिसेल. त्यामध्ये पेपर 2 तिथे तुम्हाला काय वेगळं दिलेलं आहे वरच्यापेक्षा, तर कोणत्या टॉपिकवर SAQ आणि LAQ येणार आहे ते तुम्हाला तिथे दिलेलं आहे. तर त्यामध्ये बघा, जे आपण सुरुवातीला पाहिलं होतं धातू, रस, रक्त, मांस आणि मेद, ह्याला 18 मार्कांचं वेटेज आहे. आणि त्यापैकी जे धातू आहेत रस, रक्त, मांस, मेद याच्यावर तुम्हाला LAQ सर्व प्रकारचे प्रश्न येणार आहेत. फक्त जे धातूचा बेसिक कन्सेप्ट आहे त्यावर फक्त तुम्हाला MCQ आणि SAQचे चान्सेस आहेत. त्यानंतर जे राहिलेले धातू आणि ओज आहे त्याच्यावर तुम्हाला 19 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यावर सुद्धा सगळ्यावर MCQ, SAQ आणि LAQ विचारले जातील. फक्त कन्सेप्ट ऑफ आश्रयी भावावर तुम्हाला MCQ आणि SAQ असे 2च प्रकारचे प्रश्न असतील. तर इथे तुम्हाला येस नो वरनं समजून जाईल की कोणत्या याच्यावर कसला प्रश्न येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे उपधातू, मल, इंद्रिय विज्ञान, मानस, आत्मा आणि निद्रा आणि स्वप्न. हे 5 ते 6 पॉईंट्स मिळून तुम्हाला 23 मार्कांचं वेटेज आहे. आणि यापैकी जे उपधातू, मल, इंद्रिय विज्ञान आणि मानस हे टॉपिक आहेत त्यावर तुम्हाला 3 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, MCQ, SAQ आणि LAQ. पण फक्त आत्मा आणि निद्रा स्वप्नावर तुम्हाला फक्त MCQ आणि SAQच विचारले जातील. त्यानंतर पेपर 2 मधीलच पार्ट B, त्यामध्ये हिमोपोएटिक सिस्टीम, इम्युनिटी आणि फिजिओलॉजी ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, त्याला 18 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यापैकी इम्युनिटीवर तुम्हाला LAQ विचारणार नाहीत. बाकी सर्व याच्यावर तुम्हाला MCQ, SAQ आणि LAQ असे 3 प्रकारचे प्रश्न येतील. त्यानंतर आपण जे बघितलं होतं मसल फिजिओलॉजी आणि ॲडिपोज टिश्यू, तर त्यावर 7 मार्कांचं वेटेज. आणि त्यावर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की फक्त MCQ किंवा SAQच्या दृष्टीने त्याला अभ्यास करा, त्यावर LAQ येणार नाही. त्यानंतर शेवटचा पॉईंट म्हणजे फिजिओलॉजी ऑफ मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिजिओलॉजी ऑफ एक्सक्रिशन आणि स्पेशल सेन्सेस, स्लिप्स आणि ड्रीम. तर हे 3 टॉपिक मिळून तुम्हाला 15 मार्कांचं वेटेज आहे युनिव्हर्सिटी एक्झामसाठी. आणि यावर देखील 3 पण प्रकारचे प्रश्न येणार आहेत 3ही टॉपिकवर, MCQ, SAQ आणि LAQ. तर इथे तुम्हाला एक आयडिया येईल की कोणत्या टॉपिकवर MCQ येणार आहे, SAQ येणार आहे, LAQ येणार आहे. त्यानंतर आता सिलेबस कॉपीमधील महत्त्वाचा आणि शेवटचा पार्ट तो म्हणजे पेपर 2ची ब्ल्यूप्रिंट, की क्वेश्चन कशा प्रकारे असतात किंवा कोणत्या टॉपिकवर तुम्हाला कोणता प्रश्न असतो हे सुद्धा सिलेबस कॉपीमध्ये दिलेलं आहे. म्हणजे NCSMनी पूर्ण तयारीने तुम्हाला सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. त्या फक्त तुम्हाला एकदा समजून घ्यायच्यात आणि त्या अप्लाय करायच्यात. मग तुम्हाला पेपरची कोणतीही भीती राहणार नाही किंवा काळजी राहणार नाही. तर इथे तुम्हाला MCQ दिलेले आहेत 20 की कोणत्या टॉपिकवर कोणता MCQ येणार आहे. पण हे जास्त तुम्हाला उपयोगी पडणार नाही, कारण MCQ वाचताना कोणी त्या MCQमध्ये या टॉपिकमध्ये हा MCQ येणार आहे असं कोणी वाचत नाही. MCQसाठी आपल्याला सर्व वाचन करावं लागतं. त्यामुळे हा टेबल तुम्हाला SAQ आणि LAQच्या दृष्टीने खूप उपयोगी पडणार आहे. त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स तुम्हाला 8 शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहेत. त्यापैकी 7 हे मस्ट टू नोच्या टॉपिकवर येतात आणि 1 हा डिझायर टू नोवर असतो. नाईस टू नोवर कोणताही SAQ किंवा LAQ नसतो. तर त्यामध्ये बघा, इथे तुम्हाला टॉपिक नंबर असं दिलेलं आहे. हे तुम्हाला क्लिअरली समजणार नाही, त्यासाठी मी तुम्हाला लेफ्ट साईडला जे टॉपिक नंबर आहेत ते मी देत आहे. त्यानुसार तुम्ही रेफर करून तुम्हाला ते क्वेश्चन्स लगेच समजतील. तर आता इथे आपण SAQ पाहूयात. तर तुम्हाला पहिला SAQ हा पहिल्या 5 टॉपिकपैकी एकावर येणार आहे, म्हणजे धातू, सामान्य किंवा मग रस, रक्त, मांस, मेद ह्याच्यापैकी एकावर तुम्हाला SAQ येणार आहे. आता SAQ आहे म्हणल्यावर तुम्हाला डिटेलमध्ये धातू तर पूर्ण विचारणार नाहीत, परंतु त्याच्यामध्ये जे मेन पॉईंट्स असेल ते तुम्हाला इथे विचारतील. तसंच तुम्हाला राहिलेल्या 4 धातू किंवा ओजवर तुम्हाला दुसरा SAQ असेल. त्यानंतर तिसरा SAQ तुम्हाला पार्ट A11 किंवा A12 म्हणजे उपधातू किंवा मल ह्याच्यापैकी एकावर तुम्हाला SAQ असेल. त्यानंतर 13, 14, 15 पैकी एकावर म्हणजे इंद्रिय विज्ञान, मानस आणि आत्मा ह्यापैकी किंवा 16 म्हणजे निद्रा आणि स्वप्न ह्याच्यापैकी एकावर तुम्हाला 4था SAQ असेल. त्यानंतर 5वा SAQ तुम्हाला पार्ट B मधला असेल, पहिला, दुसरा किंवा तिसऱ्या टॉपिकवर म्हणजे हिमोपोएटिक सिस्टीम, इम्युनिटी किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम यापैकी एका टॉपिकवर SAQ असेल. त्यानंतर नेक्स्ट SAQ तुम्हाला 4थ्या किंवा 5व्या टॉपिकवर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं मसल फिजिओलॉजी किंवा ॲडिपोज टिश्यूवर असेल. त्यानंतर 6व्या किंवा 8व्या म्हणजे फिजिओलॉजी ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा स्पेशल सेन्सेस, स्लिप्स आणि ड्रीम्स. आणि लास्टचा SAQ तुम्हाला फिजिओलॉजी ऑफ एक्सक्रिशनवर सेपरेट SAQ दिला आहे, म्हणजे 5 मार्क तिथे तुमचे फिक्स होतील जर तुम्ही फिजिओलॉजी ऑफ एक्सक्रिशन व्यवस्थित नीट स्टडी केला तर, कोणताही पॉईंट स्किप न करता. तर हे होते शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स की कोणत्या टॉपिकवर कोणता क्वेश्चन येणार आहे, कोणत्या प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो. ते तुम्हाला जेव्हा तुम्ही मस्ट टू नो, डिझायर टू नोचा चार्ट वाचाल तेव्हा तुम्हाला आणखीन क्लिअर होऊन जाईल. म्हणजे मी इथे तुम्हाला
85 किंवा 90% आणून सोडलेलं आहे. आता फक्त 10% काम तुम्हाला करायचं आहे, म्हणजे तुम्हाला 100% खात्री होईल की हा पेपर असू शकतो किंवा हे प्रश्न पेपरसाठी इम्पॉर्टंट आहेत. तर आपण आता फक्त 4 LAQ पाहूया आणि आपला व्हिडिओला एंड करूया. तर परत मी तुम्हाला ते साईडला दाखवत आहे. तर टॉपिक नंबर पार्ट ए मधील 2, 3, 4 किंवा 5 म्हणजे रस, रक्त, मांस किंवा मेद ह्याच्यावर तुम्हाला पहिला LAQ असणार आहे. त्यानंतर 6, 7, 8 किंवा 10 म्हणजे अस्थि, मज्जा, शुक्र आणि ओज यापैकी एकावर तुम्हाला एक LAQ असणार आहे. दुसरा म्हणजे धातू तुम्हाला बऱ्यापैकी जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केले, सर्व पॉईंट्स कव्हर केले तर धातू तुम्हाला इथे 20 मार्क देऊन जाणार आहेत LAQ मध्ये. त्यानंतर तिसरा LAQ तुम्हाला पार्ट ए मध्येच 11, 12, 13 आणि 14 या टॉपिकवर येणार आहे. म्हणजे उपधातू, मल, इंद्रिय विज्ञान आणि मानस ह्याच्यावर तुम्हाला तिसरा LAQ येणार आहे. आणि जो चौथा LAQ लास्टचा LAQ आहे तो तुम्हाला पार्ट बी पैकी 1, 2, 3 म्हणजे हिमोपोएटिक सिस्टीम, इम्युनिटी किंवा फिजिओलॉजी ऑफ कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम ह्या टॉपिक्सवर येईल. पण आता जर बघायला गेलं तर तुम्ही म्हणाल की इम्युनिटी मागे तिथे LAQ मध्ये न दिलं होतं, तर असं पण असू शकतं, येऊ पण शकतो, नाही पण येऊ शकत. कारण NCSMने जेव्हा ही सिलेबस कॉपी दिलेली असते तेव्हा त्यांनी एक म्हणजे असं खात्री नसते दिलेली की ह्यातूनच सर्व येईल. फक्त त्यांनी सांगितलेलं असतं की ही सिलेबस कॉपी तुम्हाला रेफरन्ससाठी आहे, पूर्ण याच्यावर अवलंबून राहू नये. परंतु असं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहायला गेलं तर कधी असं झालेलं नाही आहे की म्हणजे NCSM सिलेबस कॉपी सोडून वेगळा काही पेपर आलेला आहे. बऱ्यापैकी पेपर हा सेम असाच येतो. त्यामुळे NCSMची सिलेबस कॉपी नीट समजून घ्या, वाचा आणि हा व्हिडिओ पूर्ण समजून घ्या. तर मी अपेक्षा करतो की हा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. यामध्ये आपण आज क्रियाशरीरचे पेपर 2ची NCSMची सिलेबस कॉपी पाहिलेली आहे. तसंच BMS फर्स्ट इयरच्या इतर विषयांची सिलेबस कॉपीसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहिलं नसतील तर एकदा बघून घ्या. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.